सध्या महाराष्ट्रामध्ये बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची चर्चा जोरदार सुरू आहे। संपूर्ण महाराष्ट्राचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे। परंतु या दरम्यान दरवर्षी बारामतीमध्ये विजयी उमेदवार म्हणजे पवार कुटुंबातील स्वर्गीय अजितदादा पवार यांनी सातत्याने 6 वेळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले। प्रत्येक वेळी त्यांच्या मताधिक्याचा आकडा हा मोठा होता। यावेळेस देखील दिवंगत नेते अजित पवार यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत। आता सुनेत्रा पवार किती मतांनी निवडून येणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे। पण सर्वसामान्यांच्यात अशी चर्चा सुरू आहे की सुनेत्रा पवार 3 लाख मताधिक्याने निवडून येणार। याचं नेमकं कारण काय हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षदा आणि तुम्ही पाहताय .com महाराष्ट्र। मित्रांनो, येत्या 23 एप्रिलला बारामती पोटनिवडणूक पार पडणार आहे। त्याचबरोबर 4 मेला निवडणुकीचा निकाल लागणार आहे। बारामती मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर बारामतीमध्ये 3,88,000 मतदार संख्या आहे। यापूर्वी अजितदादा पवार निवडणुकीचे मॅनेजमेंट हे अतिशय मायक्रो लेवलचे करत होते आणि अजितदादा कुठलीही निवडणूक हलक्यात घेत नव्हते। यामुळे होणाऱ्या मतदानाची आकडेवारी देखील मोठी असायची। आता या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील बारामतीत राष्ट्रवादी पक्ष आणि विशेषतः सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतलेली दिसते। ज्याप्रमाणे अजितदादा निवडणुकीचे मायक्रो मॅनेजमेंट करायचे, अगदी त्याच धर्तीवर पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्ष निरीक्षक यांच्यासोबत बारामतीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक राष्ट्रवादी भवन येथे संपन्न झाली। यानंतर बारामतीमधील सर्व बूथ पदाधिकाऱ्यांची बैठक देखील राष्ट्रवादी भवन या ठिकाणी संपन्न झाली। यामध्ये बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी त्यांनी कंबर कसल्याचं जाहीर केलं। यानंतर बारामतीमध्ये सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार घेण्यात आला। या जनता दरबाराला देखील बारामतीकरांनी चांगला प्रतिसाद दिला। त्याचबरोबर बारामतीमध्ये जय पवार यांनी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने घेतलेला कार्यकर्ता मेळावाही विरोधकांना विचार करायला लावणारा होता। फॉर्म भरायच्या दिवशी देखील बारामतीत अनेक राजकीय घडामोडी घडल्या। बारामतीची निवडणूक लढण्यावर ठाम असलेले लक्ष्मण हाके यांनी नाट्यमयरित्या फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी माघार घेतली, पण काँग्रेसने मात्र आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्याचबरोबर सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरण्यासाठी अनेक दिग्गज नेते बारामतीत आले। यामध्ये शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख पदाधिकारी यासह महायुतीतील सर्वच घटक पक्षाचे छोटे मोठे पदाधिकारी यांना सामावून घेत मेळावा मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला व महायुतीतील कोणताही घटक नाराज राहणार नाही, तो त्यांच्या परिसरामध्ये मताधिक्य वाढवण्यासाठी प्रयत्न करेल याची सुरुवातीपासूनच काळजी घेतलेली या ठिकाणी दिसून येते। त्याचबरोबर फॉर्म माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक प्रमुख पक्षांनी आणि अपक्ष उमेदवारांनी देखील माघार घेतली। यानंतर सुरुवात झाली प्रचाराला। बारामतीच्या विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शुभारंभ अतिशय साधेपणाने करणार असे जय पवार यांनी जाहीर केले होते, परंतु कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे तो देखील कार्यक्रम कनेरी येथे मारुती मंदिरासमोर मोठ्या उत्साहात पार पडला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जय पवार यांनी घेतलेल्या मॅरेथॉन बैठका, याच्यामुळे लीड हे अतिशय रेकॉर्ड ब्रेक असणार आहे हे या ठिकाणी स्पष्ट होतं। विशेषतः त्यांनी बारामतीमधील स्थानिक स्वराज्य संस्था असतील, ज्यामध्ये बारामती नगर परिषदेमधील विरोधी व सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षातील प्रत्येक नगरसेवकाची प्रभाग वाईज बैठक घेत त्यांनी सर्वांना एक प्रकारे आव्हान केलं की मताधिक्य जास्तीत जास्त कसे राहील याकडे सर्वांनी लक्ष द्यायचे आहे। त्याचबरोबर माळेगाव नगर पंचायतीचे सर्व नगरसेवक यांच्यासोबत देखील बैठक घेत मताधिक्य वाढवण्यासाठी त्यांनी आव्हान केलं आहे। तसेच बारामतीमध्ये अजित पवार यांनी विणलेले सहकार्याचे जाळे, यामध्ये विशेषतः छत्रपती सहकारी साखर कारखाना असेल, माळेगाव सहकारी साखर कारखाना असेल, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना असेल, त्याचबरोबर बारामतीमध्ये असलेला दूध संघ, खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती या सर्व संघांच्या संचालकांची बैठक घेत त्यांनी आपापल्या गावामध्ये आपापल्या परिसरामध्ये जास्तीत जास्त मतांची टक्केवारी कशी वाढेल याकडे लक्ष देण्यास सांगितलं आहे। समोर कोणतेही आव्हान नसताना देखील निवडणूक गांभीर्याने घेण्यामागचं कारण म्हणजे मताधिक्याचा रेकॉर्ड करण्यासाठी आहे हे यावरून स्पष्ट होतं। एकूणच अजितदादांच्या पश्चात देखील बारामतीकर हे आपल्या पाठीशी आहेत हे सिद्ध करण्यासाठी जय पवार अतिशय ताकदीने काम करत आहेत।
या सर्व बैठका पार पडल्यानंतर जय पवार यांनी अजित पवार ज्या पद्धतीने कोणतीही विश्रांती न घेता बारामतीचा दौरा करायचे, त्याच धर्तीवर जय पवार यांनी देखील बारामतीत दौऱ्यांचा सपाटा लावलाय। त्या दौऱ्यामध्ये जय पवार यांची एकूणच शैली, बोलण्याची पद्धत आणि जनसामान्यांमध्ये ते ज्या पद्धतीने मिसळत आहेत ते पाहून अनेकांना अजितदादांच्या प्रचार दौऱ्याची आठवण आल्याचं म्हटलं जातंय। याचा एकूणच कार्यकर्त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होऊन प्रत्येक कार्यकर्ता बूथ लेवलवर आपापल्या पद्धतीने सक्रियपणे काम करताना दिसत आहे। एकूणच जाणकार मंडळींचे असे मत आहे की जय पवार यांनी सभेत बोलताना सुनेत्रा वहिनींचा हा विजय ऐतिहासिक असेल असं जाहीर केलं होतं। त्याच पद्धतीने जय पवार काम करत आहेत। त्यामुळेच बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांना 3 लाखापेक्षाही जास्त मताधिक्याची लीड असण्याची शक्यता नाकारता येत नाही असे जाणकारांचे मत आहे। जय पवारांसोबतच सुनेत्रा पवार देखील बूथ प्रमुखांसोबत वारंवार बैठका करत आहेत। सर्व समाजातील जाती धर्माच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन मतदान करण्यासाठी प्रेरित करत आहेत। तसेच सर्व पंचायत समितीचे सदस्य, सभापती आणि नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व स्थानिक पदाधिकारी यांच्या वारंवार बैठका घेत आहेत। त्याचबरोबर निवडणुकीचे मॅनेजमेंट करण्यासाठी पक्ष निरीक्षकांसोबत देखील त्यांच्या वारंवार बैठका सुरू आहेत। राष्ट्रवादीचे बारामतीच्या बाहेरील अनेक आमदार आणि पक्षातील सक्रिय पदाधिकारी, अजितदादा यांच्यावर प्रेम करणारे सर्वसामान्य कार्यकर्ते बारामतीत तळ ठोकून आहेत आणि मतदारसंघातील मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत। एकूणच हे सर्व करण्यापाठीमागे रेकॉर्ड ब्रेक मतदान व्हावे हा हेतू दिसून येतो। खरं तर बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं ठरलं होतं, पण तरी देखील सुनेत्रा पवार यांच्या विरोधात 22 उमेदवार रिंगणात उतरले असून 13 उमेदवार हे बारामती विधानसभा मतदारसंघात राहत नाहीत। यांना या विधानसभा मतदारसंघात प्रत्येक मतदारापर्यंत त्यांचं चिन्ह घेऊन पोहोचणं अवघड जाऊ शकतं। तसेच त्यांचा परिचय देखील बारामतीकरांना नसल्याने हे उमेदवार कितपत मतदान घेतील हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? एखाद्या मतदारसंघात बाहेरच्या मतदारसंघातून येऊन उमेदवार निवडून येऊ शकतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा। आता राहिले इतर 9 उमेदवार हे याच मतदारसंघातील आहेत, परंतु आजपर्यंत बारामतीकरांनी अजितदादा यांना विक्रमी मताधिक्य दिलं आहे। बऱ्याच वेळा विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट देखील जप्त झाले आहे। याचे मूळ कारण म्हणजे अजितदादांनी मतदारसंघाचा केलेला विकास हा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला आहे। त्यामुळे या 22 उमेदवारांना अजितदादा यांच्या विकासाच्या मुद्द्यापुढे टाकता येणार का असा प्रश्न उपस्थित होतो। तुम्हाला काय वाटतं? सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांनी केलेल्या मॅनेजमेंटमुळे सुनेत्रा पवारांना रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य मिळणार का? खरंच सुनेत्रा पवारांना 3 लाखापेक्षाही जास्त मत मिळतील का? आतापर्यंतचे अजितदादांचे मताधिक्याचे रेकॉर्ड सुनेत्रा पवार मोडू शकतील का? हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या .com महाराष्ट्रच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।